नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी अस्मिता स्वरण नॉलेज हब चॅनलमध्ये तुम्ही सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. आरआरबी एनटीपीसी मागील वर्षाचे प्रश्न आपण घेत आहोत आणि हा भाग 3 आहे. याआधी मी भाग 1 आणि भाग 2 असे 2 व्हिडिओज बनवलेले आहेत. तर ज्याने कोणी पाहिले नसेल तर त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तर ते त्यांनी बघून घ्यावे. त्याच्यामध्ये प्रत्येकी आपण 20-20 प्रश्न घेतलेले आहेत. तसंच ह्या भागामध्ये सुद्धा 20 प्रश्न आपण घेणार आहोत. तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा, तुम्हाला नक्कीच ह्या प्रश्नांचा उपयोग एक्झाम मध्ये होईल. चला तर मग सुरू करूया पहिल्या प्रश्नाला. मुद्रा राक्षसचे लेखक कोण आहेत? उत्तर विशाखा दत्त. प्रश्न दुसरा, रशियन क्रांती कोणत्या साली झाली? उत्तर आहे 1917 मध्ये. प्रश्न तिसरा, लोकसभेतील विधेयकाला सभापती कोणते विधेयक म्हणून प्रमाणित करतात? उत्तर आहे धन विधेयक. प्रश्न चौथा, मोनोझाईट हे कशाचे धातू आहे? उत्तर थोरियमचे. प्रश्न पाचवा, इंग्लंडचे पहिले पंतप्रधान कोण होते? उत्तर रॉबर्ट वॉलपोल. प्रश्न सहावा, आझाद हिंद फौज कधी स्थापन झाली? उत्तर 1942 मध्ये. प्रश्न सातवा, लोधी घराण्याचा शेवटचा शासक कोण होता? उत्तर इब्राहिम लोधी. प्रश्न आठवा, गरसोप्पा जोग धबधबा कोणत्या नदीवर आहे? उत्तर शरावती. प्रश्न नववा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी NIO कोठे आहे? उत्तर गोव्यात. प्रश्न दहावा, भारतातील सर्वात मोठे कृषी प्रायोगिक फार्म कोठे आहे? उत्तर अंबाला. प्रश्न अकरावा, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? उत्तर आहे उपराष्ट्रपती. प्रश्न बारावा, भारतात दरवर्षी 15 जानेवारीला कोणता दिवस साजरा केला जातो? उत्तर आहे आर्मी दिवस. प्रश्न तेरावा, कशामध्ये रक्तदाब जास्त असतो? उत्तर आहे रक्तवाहिन्यांमध्ये. प्रश्न अकरावा, कमी दाबामुळे काय होते? उत्तर सायक्लोन. प्रश्न 15वा, भारतातील पहिली रेल्वे कोणाच्या काळात चालवली गेली? उत्तर आहे लॉर्ड डलहौसीच्या. प्रश्न 16वा, भारतातील अंतराळ आयोग आणि अंतराळ विभागाची स्थापना कोणत्या साली झाली? उत्तर आहे 1972. प्रश्न 17वा, पुरी येथे असलेले जगन्नाथ मंदिर कोणत्या शासकांनी बांधले होते? उत्तर आहे गंगा वंशांच्या. प्रश्न 18वा, बांगलादेशात गंगा नदीला काय म्हणतात? उत्तर पद्मा.
प्रश्न 19वा. कोणती जुळी शहरे म्हणून ओळखली जातात? उत्तर आहे हैदराबाद आणि सिकंदराबाद. प्रश्न 20वा. महाभारताचे प्राचीन नाव काय आहे? उत्तर आहे जयसंहिता. तर मित्र मैत्रिणी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.